जे पूर्वी जे शिर्डीत भक्त आल्यावर प्रसाद घेऊन जाणं हा जो ट्रेंड होता तो अतिशय कमी झाला. कारण प्रसाद इतका महाग झाला, भक्तांना तो घरी नेऊन किती वाटणार आणि काय करणार. जो 100 रुपयामध्ये प्रसाद त्याला परिपूर्ण मिळत होता, त्याला आज 200 रुपये लागायला लागलेत. त्यामुळे भक्तांनी प्रसादाची विक्री खरेदीच बंद केली. त्यामुळे शिर्डीचा व्यवसाय एकदम बिलकुल ठप्प झाला आहे. आमचं जे दुकान आहे हे माझ्या वडिलांपासून आहे. जवळजवळ 60-70 वर्षापासून आमचं दुकान आहे. मी या व्यवसायात 40 वर्षापासून आहे याच्यामध्ये. परंतु अशी अचानक वाढ मी पहिल्यांदा माझ्या व्यापारात बघतोय. इतकं वन वे 30 ते 40 रुपये किलो इतकी कधीच वाढ झाली नाही. त्यामुळं काय भाव विकावं आमचं मन रेटत नाही का भक्तांना काय भाव विकावं काय नाही. आणि येणारी भक्तांची गर्दी अतिशय कमी झाली आहेत. इतर देवस्थानाकडे बघितलं आपण तर शिर्डीमध्ये पूर्वीसारख्या ज्या भक्तांचा ओघ होता तो अतिशय कमी झाला आहे. पूर्वी साखरपुड्याने 40 ते 50 रुपये किलो होते, त्यानंतर वाढत वाढत ते 70-80 रुपये किलो झाली. आज आम्ही रिटेलमध्ये 120 रुपये किलो विकतो आहे. होलसेल त्याचा 80 रुपये किलो आहे, परंतु रिटेल 120 रुपये किलो विकलं. पेढा वगैरे साखरपुड्याने सगळं असं एक वस्तू नाही राहिली का त्याच्यात भाव वाढले नाहीत. प्रत्येकात 30 ते 40% भाव वाढ आहे. परिषदेने आम्हाला ह्या भावात मॅक्झिमम रेटचं दरपत्रक दिले होते. ते त्यांना बदलावंच लागेल, कारण दुकानदाराची खरेदी जर त्या भावात झाली तर तो विकणार काय. त्यामुळे नगरपालिकेला त्वरित निर्णय घेऊन आमचे दरपत्रक बदलावं लागतं. आमच्याकडं आम्ही बिलकुल स्टॉक ठेवलेला नाही आहे, कारण आम्हालाच वाटतं आहे की सरकार काहीतरी ॲक्शन घेईल, भाव कमी होईल. कारण सरकारला पुढे त्या बाबतीत निर्णय घ्यावाच लागेल असं मला वाटतं. नाही त्यांना भाव कमीच करावं लागतील, कारण पुढं इलेक्शन आहे त्यांच्याकडे UPचं. त्यामुळे सगळ्या जे व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांचं असं इच्छा आहे वाटतं आहे का इलेक्शनमध्ये तरी त्यांना भाव कमीच करावा लागेल. नाही तर याचा सरकारवरती खूप काही मोठा परिणाम होईल. संपूर्ण सामान्य जनता या सरकारवरती भयानक नाराज आहे.